हॅलो, नमस्कार. तर आज आपण बघूया कोळंबी मसाला आणि कोळंबीचं झटपट असं कालवण कसं बनवायचं ते. तर त्यासाठी आपण मस्त अशी ताजी ताजी कोळंबी आणलेली आहे बघा. ती आधी साफ करून घेऊया आपण. तर त्याचे जे कवच आहेत, डोके आहेत, ते काढून घ्यायचे. बघा किती ताजी ताजी कोळंबी होती मस्त. तर कोळंबी ही असा प्रकार आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं, कारण त्याच्यामध्ये काटा नसतो. बघा अशी मस्त अशी कोळंबी. ती साफ करताना त्याच्यामधला जो धागा असतो तो काढून घ्यायचा आपल्याला. आता ही छोटी कोळंबी होती थोडी, त्याच्यामुळे मीठ निघत नव्हतं. तर ते पिनाच्या सहाय्याने असं मागून असा धागा अलगदपणे काढून घ्यायचा. तर तो धागा नाही काढला तर आपलं पोट खराब होऊ शकतं. तर त्यामुळे ते आवर्जून ती क्रिया करा. तर कोळंबी स्वच्छ धुवून त्याला आता आपण मॅरिनेट करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला हळद, मीठ, आलं लसूण, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट, चिंचेचा कोळ, तर मीठ घालून घेऊया आधी. आणि त्याचबरोबर हळद, तसेच लाल तिखट. आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, जे वाटण आपण करून घेतलं होतं ते. तर हे आपण सगळं लावून ठेवून देऊया. त्याचबरोबर चिंचेचा कोळ पण लावून ठेवायचा आहे. पण कुठल्याही मच्छीला आंबटपणा हा हवाच असतो. त्यासाठी आपण चिंचेचा कोळ लावून अर्धा तास तरी त्याला मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. चला, कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत हिरवं वाटण काढून घ्यायचं. हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण, त्याचप्रमाणे मालवणी मसाला, हळद, लाल तिखट, भरपूर ठेचलेला लसूण जो आपल्याला कालवणासाठी लागेल, हे हिरवं वाटण, आलं लसूण मिरची कोथिंबीर, चिंचेचा कोळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही मॅरिनेट केलेली कोळंबी. तसंच बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, मीठ. चला, तर कढई गरम करून त्यामध्ये आपण तेल तापत ठेवूया. तेल तापलंय चांगलं. आता कांदा घालून परतून घ्यायचा आहे मस्तपैकी. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालूया टोमॅटो आणि हिरवं वाटण. हे चांगलं परतून घेऊया आपण. त्याचबरोबर हळद पण घालून घेऊया. हळद आपण कोळंबीला पण लावून ठेवलेली आहे, पण थोडी फोडणीत पण घालायची आहे. तसेच मालवणी मसाला आणि लाल तिखट. हे काश्मीरी लाल तिखट आहे, त्यामुळे रंग आणि तवंग खूप छान येतो आपल्या कालवणाला किंवा रेसिपीला. त्याचबरोबर चिकन मसाला,
हे चांगलं तेलावर परतून घ्यायचे आधी आपल्याला, तेल सुटेपर्यंत. आता त्याच्यात आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करूया. आता झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आपल्याला. मीठ आपण कोळंबीला लावून ठेवलं होतं, पण कांदा टोमॅटो घातल्यामुळे थोडं मीठ गरजेनुसार घालू शकतो. आणि थोडंसं मीठ ॲड करते आणि चिंचेचा कोळ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा कोळंबी मसाला कसा वाटला तो. चला, एक वाफ आल्यानंतर आपण त्याच्यात 2-3 कोकम पण टाकणार आहोत. तर कोकमची चव खूप छान लागते, म्हणून तुम्हाला जसं आंबट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. त्याचबरोबर इथे आपण एक झटपट अशी कोळंबी कालवण करतोय, तर त्यासाठी तेलावर भरपूर असा लसूण परतून घ्यायचा आहे. फक्त लसूण आहे हा. लसूण थोडा परतून झाल्यावर त्यामध्ये हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, म्हणजे तवंग आणि रंग छान येतो. त्याचबरोबर मालवणी मसाला आणि थोडासा चिकन मसाला. मसाले आपल्या आवडीप्रमाणे आपण जे काही अवेलेबल असतील ते ॲड करू शकतो. आता हिरवं वाटण जे होतं ते 1 चमचाभर घालून हे परतून घेऊया. चांगलं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये कोळंबी जी मॅरिनेट करून ठेवलेली ती घालून परतून घ्यायची. हे खूप साधंच छान लागतं. याला जास्त काही वाटण वगैरे लागत नाही, पण तरी पण खूप चवीला छान लागतं. त्यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर तेलातच घालायची जरा, म्हणजे त्याचं चव पण छान येते. थोडंसं मीठ ॲड केलं मी. झाकण ठेवून देऊया आपण त्याला. एक वाफ काढूया. पाणी घातलेलं नाहीये तरी पण त्याला पाणी सुटतं. आता थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि चिंचेचा कोळ. तर हे चांगलं मिक्स करून अजून एक वाफ काढून घेऊया. तर बघा, आपल्या इथे कोळंबी मसाला पण तयार झालेला आहे. थोडं सुकवून घ्यायचंय, पाणी जरा आटून घ्यायचंय. बघा ते तवंग किती छान आलं, तेल सुटलेलं आहे बाजूने. तर आपलं कालवणही तयार आहे, कोळंबी मसालाही तयार आहे. तर नक्की व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.